मागी गणेशच्या दर्शनाला आलोय डोंबिवलीला आणि कासवावर आपले विराजमान लंबोदर. आपले जेव्हा बाप्पा येतात ना तर आपल्याला एवढं असं मन प्रसन्न होतं ना की एक महिन्यापासून व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणेश आठव या मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 2 फेब्रुवारी. मागी गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. काल आपण गणेश जयंतीला सिद्धिविनायकच्या पालखीमध्ये होतो, जी की महाराष्ट्रातील मानाची पालखी असते. तिचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर कोणी पाहिलं नसेल तर नक्की पाहा. मागी गणेशच्या दर्शनाला आलो आहे डोंबिवलीला. आता आपण वेस्टला आहे नौपाड्यामध्ये. तर आता इकडनं पहिलं आपल्याला डोंबिवलीचा लाडका लंबोदर, त्याच्यानंतर मग नौपाड्याचा महाराजा, नौपाड्याचा विघ्नहर्ता, त्याच्यानंतर इच्छापूर्ती, व बाकीचे पण गणपती आपल्याला भेटले, मग आपण तेही कवर करू. तर तुम्हाला घर बसल्या बसल्या मागी गणेश दर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर बघता येईल. जर आगमन तर तुम्ही पाहिलेच असतील, पण आता गणेश दर्शन पाहणार आहोत. सो चला मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. मित्रांनो, दर्शन आता घर बसल्या बसल्या तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता, मागी गणेश दर्शन. सो चला आता आपण जास्त उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो मित्रांनो, आज आपल्याबरोबर सूरज आहे डोंबिवलीमध्ये. गेल्या वर्षी मी एकटाच होतो, आज सूरज जॉईन झालेला आपल्याला. सो काय बोलशील सूरज? आणि परत गणेश 6 महिन्याने आपल्या मुंबईमध्येच फक्त गणेशोत्सव बघायला भेटतो. भारी वाटतं ना इकडे. आता आलो पहिल्यांदा येतो ना डोंबिवलीला. सो चला मग आता सुरुवात करूया गणेश दर्शनाला. आता इथून पहिलं आपल्याला गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, डोंबिवलीचा लाडका लंबोदर. चला मित्रांनो, आता आपण आलो डोंबिवलीचा लाडका लंबोदर. प्रवेशद्वार आहे, मोठा गेट आहे हा. आणि आपल्याला आता आतमध्ये एंट्री करायची आहे. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. खूप छान मूर्ती आतमध्ये. यंदा 18 फुटाची मूर्ती आहे. सो मित्रांनो, समोर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. चला जवळ जाऊन दर्शन घेऊया. सो मित्रांनो, ही पूजा मूर्ती आहे आणि समोर आपला लाडका डोंबिवलीचा लंबोदर. मागे गणपतीच्या मागे तुम्ही पाहू शकता धन्वंतरी देव आहे आणि सुंदर असा लाडका लंबोदर आणि खाली कासव आहे. आणि कासवावर आपले विराजमान लंबोदर, डोंबिवलीचा लाडका लंबोदर. आणि इथे तुम्ही बघू शकता शंकर महादेव. आणि इथे पण असे सुंदर अशी थीम बनवलेली आहे. खूप छान डेकोरेशन केलेले आहे. मोरया विजय असो. सो फायनली मित्रांनो, डोंबिवलीच्या लाडक्या लंबोदराचं दर्शन झालेलं आहे. मित्र भेटलेला आहे संकेत.
दरवर्षी भेटतो, पण गेल्या वर्षी आपल्या ॲक्च्युली भेट नव्हती झाली, विसर्जनात भेट झाली होती. आणि सो आज संडे असल्यामुळे सुट्टी पण होती आहे ना, आणि भेट झाली. बोललो जाऊन येऊया बोललो संडेला, कारण की उद्या परत आपल्याला चारकोप, कांदिवली हे सर्व कवर करायचे. सो संकेत, बाकी काय बोलशील? मागे गणेश जयंती आल्याच्या नंतर खूप आनंद होतो ना डोंबिवलीमध्ये, पूर्ण आनंदाचा एक उत्साह असतो ना. बाकी गणपती वगैरे असं म्हणजे ही म्हणजे मूर्तिकार कोण आहे यावर्षी? जवळ विचार आहे. आणि मूर्तीची कॉन्सेप्ट काय आहे यावेळेला? कॉन्सेप्ट आहे समुद्र म्हणतात. समुद्र म्हणतात ना. खरंच मूर्ती खूप छान होती. बघूच म्हणजे बघतच राहिलो मी. आणि गेल्या वर्षी मला वाटतं तुमचा पहिला नंबर आलेला ना, त्याच्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. खरंच यांच्या मंडळाचा पहिला नंबर आलेला गेल्या वर्षी मागे गणेश म्हणजे गणेश उत्सवामध्ये. तर ह्याला खरंच खूप भारी वाटलं बघून. म्हणजे यावर्षीची मूर्ती खूप छान होती. तर चला आता आपण दुसऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मित्रांनो, आता नौपाड्याचा महाराजा आता आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग नौपाड्याचा विघ्नहर्ता, हे दोन गणपती आपल्याला भेटतील आता दर्शन करायचे. तर चला मित्रांनो, आपण इथे आपण लाडका लंबोदर पाहिला डोंबिवलीचा. बरोबर सरळ आल्याच्या नंतर मागे इथे तुम्हाला गावदेवी मंदिर नौपाडा दिसेल. नौपाड्याचा महाराजा इथे समोर बसतो. आपण आगमनाला पण आलो होतो. त्याचा आगमनाचा व्हिडिओ सेपरेटली टाकलेला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा. वर्ली विट्स होतं. सो चला आता आतमध्ये जाऊन आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. मूर्तिकार कुणाल पाटील आहेत. खूप छान मूर्ती बनवलेली आहे यावर्षी. बघा, नौपाड्याचा महाराजा. चला मित्रांनो, आपला दोन गणपती बाप्पांचे दर्शन झालेलं आहे. आता नौपाड्याचा महाराजा आपण पाहिला, त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण नौपाड्याच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायला चाललो आहे. सो समोरच गेट आहे. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर नौपाड्याचा महाराजा समोर बसतो. त्याच्या बरोबर पाठी आलात तर नौपाड्याचा तुम्हाला विघ्नहर्त्याचा गेट दिसेल. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आता फायनली आपण पोचलो नौपाड्याच्या विघ्नहर्त्याच्या मंडळाच्या इथे. बघा, इथे रूपरेषा दाखवली कार्यक्रमाची. काल म्हणजे पहिला दिवस होता. 5 तारखेला विसर्जन आहे, 2 तारखेला, 3 तारखेला, असे 4 तारखेला, 5 तारखेला असे कार्यक्रमाचे दिलेले दिवस. नौपाड्याचा विघ्नहर्ता. सो चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आपण नौपाड्याच्या विघ्नहर्त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे. ही मूर्ती दरवर्षी आतमध्ये बसवायची इकडे, आणि यावर्षी खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि भार वगैरे मंडप बांधले आणि खूप सुंदर अशी मूर्तिकार सिद्धेश दिगोले यांनी बनवलेली आहे मूर्ती. तर खरंच खूप छान मूर्ती बनवलेली आहे. आणि चला आता आपण पुढच्या गणपतीला जाऊया. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. कमेंट फुल करून टाका. चला, दर्शन कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.
डोंबिवलीचा लाडका लंबोदरचा कार्यकर्ता आहे. आपलं मगाशी होता मागे पण आपल्याला दिसला नाही, कारण की खास करून आपला संकेतच होता मगाशी. बाकी काय बोलतो? हे सगळे डोंबिवलीच्या लंबोदराचे कार्यकर्ते आहेत. काय नाव तुझं? पार्थ. गाडी साईडला घे. पार्थ सावंत. पार्थ सावंत, काय बोलशील? या वर्षी आपलं 19 वर्ष आहे. 19वर. ओके ओके. अच्छा. आणि मूर्ती वगैरे खूप छान वाटली यावर्षी, मस्त वाटली. बाकी तुम्ही दोघं काय बोलाल? काय होतं? म्हणजे काय यावर्षीचा गणेशोत्सव कसा वाटतोय तुम्हाला? मागे गणेश आणि आगमन वगैरे कसं, म्हणजे यावर्षी आगमन असं काय ठेवलं, म्हणजे पटलूक पहिल्या दिवशी आणि आगमन दुसऱ्या दिवशी? थोडे ते इश्यू झाले तिथे मोतीकराच्या इथे, अच्छा. त्याच्यामुळे कारण की मी तुमच्या खास म्हणजे मला वाटलं त्याच दिवशी 29 तारखेला आगमन आहे, बोललो की दोन्ही मला कव्हर होत ना. आपल्याला प्रोग्राम करायचा होता फर्स्ट लुकच्या इथे. हां. तिथे थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून ते कॅन्सल केला. ओके. आणि मग डायरेक्ट आगमन आपण कंटिन्यू. ठीक आहे ठीक. मग नेक्स्ट टायमाला म्हणजे एकाच दिवशी होईल दोन्ही पण. चला मग गणपती बाप्पा मोरया. चला तर मित्रांनो, आता आपण आलो आहे विघ्नेश्वर मित्रमंडळामध्ये. डोंबिवलीचा मोरया, देव माझा मल्हारी. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. खूप छान मूर्ती आहे, घोड्यावर आहे, मल्हारी रूपे यावर्षी. चला जवळून दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं डोंबिवलीचा मोरया. खूप छान दर्शन झालेलं आहे आणि मूर्तिकार होते धवल विचारे. त्यांनी ही साकारलेली मल्हारी रूपी सुंदर अशा घोड्यावर आहे ना विराजमान असलेली मल्हारी रूपी गणेश मूर्ती. खूप छान मूर्ती होती. आणि गणपतीचं विसर्जन उद्या आहे, म्हणजे 3 दिवसाचा गणपती असतो. तो चला आता आपण आपला एक गणपती राहिला आता इकडे त्या साईडला, म्हणजे या रोडला जेवढे पण गणपती असतात ना, तिचा हा शेवट इकडे होतो इच्छापूर्तीला. तर डोंबिवलीच्या इच्छापूर्ती इथे असतो. तर चला आता डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचं दर्शन घेऊया. हर्षबाईला कॉल केलेला आहे, तो तिकडं मंडळातच आहे. तर चला तिकडेच भेटूया.
मित्रांनो, आता आपण आहे डोंबिवलीच्या इच्छापूर्ती या मंडळामध्ये आणि आपलं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं हर्ष भाई, हेच आपले हर्ष भाई आहे आणि हे कुणाल दादा मस्त. तर मूर्ती खूप छान बनवली यंदाची आणि दरवर्षी सिद्धेश दिवले यांच्याकडे असते. यावर्षी मूर्ती खूप आकर्षित वाटते. मला वाटतं मूर्ती जरा मला वाटतं मूर्तिकार चेंज केलं आहे ना. हो, तर मूर्तिकार राहुल झुंजारराव आहे. हां, शहापूरला त्यांचा कारखाना आहे, त्यांच्याकडे. आपली आधीही मूर्ती त्यांच्याकडे होती, आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही परत त्याच्याकडे गेलो. ओके ओके. आणि मला यंदा आगमनाला यायला नाही भेटलं. 26 जानेवारीला होतं ना आगमन, हां, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. तर आगमनाला यायला भेटलं, पण दर्शनाला बोललो दादाला शब्द देतो, दरवर्षी येतो आपण, ह्याच शब्दाला मान ठेवून येतो. आणि विसर्जन 5 दिवस आपला उत्सव पाच दिवस. असतो. 5 दिवस विविध कार्यक्रम वगैरे असतात आपल्याकडे. तर प्रेक्षकांनी नक्की आवर्जून या, एकदा भेट द्या. हा दुसरा दिवस आहे. 5 दिवस म्हणजे बुधवारपर्यंत गणपती बाप्पा आहे. तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा. इथे खूप छान मूर्ती आहे, दर्शन घ्या. राहुल भाई भेटलेला आहे, राहुल रासकर भाई. काय बोलतो, गणपती वादा मुंबई पेजचा आहे एक मेंबर. तर आज डोंबिवलीला गेलेलो मी, लंबोदरला फिरलो, आता इच्छापूर्तीला चाललोय. प्रतिचिंतामणी जाऊन आला तू? हा, झालो. प्रतिचिंतामणी भरपूर लांब आहे ना इथून? इकडून हा वॉकिंग डिस्टन्सला थोडं लांब आहे, हा. ठीक आहे. बट आता एक 10-15 मिनिटचाच रस्ता आहे. अच्छा ठीक आहे. अच्छा. हा. चल मग ठीक आहे, मग भेटूया. हा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. चला आता गणराज आणि मुख्यराज करेल. हा, नवतरुण पण आहे ना, राजेंद्रची मूर्ती. हा, walking हा, distance गणराज, ला- गणराज. हा, right, right, तिथं right मारलं की हा, झालं. आलो, हा, बरं. चला मग भेटूया. हा, बाय बाय. राहुल आता चाललाय इच्छापूर्तीला, आता आम्ही चाललोय गणराजला. चला बाय बाय. चला, Take care. भेटू. हा, चला. चल बाय. मित्रांनो, आता आपण डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलोय डोंबिवलीचा मूषकराज या गणपती बाप्पाच्या मंडळामध्ये आणि इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. इथे आपण गेल्या वर्षी पण आलो होतो. बघा इथे मंडप समोरच आहे आणि हा असा समोरचा पॅसेज, लाईटिंग वगैरे लावलेली आहे. चला आतमध्ये जाऊया. मूर्ती बॅनर लावला आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण डोंबिवलीचा मूषकराज दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण आलो नवतरुण मित्र मंडळामध्ये. इथे बसतो की इथं राजेंद्र झाड मूर्तिकार आहेत आणि डोंबिवलीचा गणराज बसतो. सो चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. आणि खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. चला जवळून जाऊन दर्शन घेऊया.
बघा मित्रांनो, दहीपुरी मागवलेली आता, जरा भूक लागली. सूरज पण बसतोय, सूरज पण जरा दहीपुरीचा आस्वाद घेतोय. चला आता मी पण घेतो, तुम्ही पण खावा. आता आपण डोंबिवलीचा गणराजचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण आलो आहे देवी चौकात शास्त्रीनगरला, जिथे डोंबिवलीचा श्री बसतो. आज विसर्जन आहे त्याचं. तर माझ्या चॅनलकडून तुम्हाला दर्शन वगैरे प्रयत्न करतो. आणि आपला अभिजित भाई भेटलेला आहे. अभिजित भाई काय बोलतो? मस्त मजेत ना? आज 1.5 दिवसाचे गणपती झालेत, खूप वाईट वाटते. आज दिवस म्हणतो ना की 1.5 दिवसाचे गणपती झालेत ना, तर असं वाटतंय ना की थोडंसं काहीतरी हरवल्यासारखं झालंय. आणि आपले जेव्हा बाप्पा येतात ना, तर आपल्याला एवढं असं मन प्रसन्न होतं ना की 1 महिन्यापासून आम्ही ना लोक बोलतो ना बाप्पाचे आम्ही तयार होतो. तर मित्रांनो, आता कसं माहिती, मी थोडंसं घाईमध्ये आता या मंडळाचा डोंबिवलीचा श्री चालला विसर्जनामध्ये. थोडंसं वाईट वाटतंय, मंडळाला आपण भेट दिली. तर दादाला तुम्ही खूप सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही जास्तीत जास्त आपल्या गणपती उत्सवाचे जे व्हिडिओ आपण जास्त प्रमाणात आपण टाकतो इंस्टाग्रामवर आणि यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही नक्की दादाच्या आय डीला सबस्क्राईब करा आणि ना इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करा. तर चला, तर लवकरच भेटूया. आता दादा व्हिडिओ बनवत झालाय, तर आता मी पण निघतो. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया किंवा थोड्या टायमाने भेटू. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या चॅनलमध्ये नक्की दर्शन होईल श्रीचं. जर तुम्ही इथं आलात, डोंबिवलीमध्ये 5 दिवसाचे 7 दिवसाचे गणपती आहेत, पण हा 1.5 दिवसाचा आहे. पण आपल्या चॅनलद्वारे आपलं दर्शन भेटलंच लोकांना, आपल्या फॅमिलीला. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आता आपण डोंबिवलीच्या श्रीच्या इथं आलो आहे आणि गेट आहे. आतमध्ये गणपती बाप्पांचं बघा विसर्जनाची तयारी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आज विसर्जन आहे आणि बघा खूप वाईट वाटतं आहे. बाप्पा 1.5 दिवसाचा आहे. बघा एवढ्या छोट्याशा गल्लीतून हा गणपती बाप्पा मंडपाच्या बाहेर आणि मंडपाच्या आतमध्ये जातो. म्हणजे विचार करा, तुम्ही आता आतमध्ये जाल ना, किती मोठी मूर्ती आहे तुम्हाला फक्त बघा. एवढ्या छोट्याशा गल्लीतनं कसा गणपती बाहेर येतो. बघा ही विसर्जनाची तयारी आहे. तर बाप्पा आता थोड्याच वेळात निघेल. सो बघा हार लावले आहेत विसर्जनाचे. तर चला, आपल्याला दर्शन पण भेटेल आपल्या चॅनलद्वारे. चला. लाइटिंगने सजवलेले आहे संपूर्ण. मित्रांनो, इतक्या छोट्याशा गल्लीमधून हा बाप्पा आता आपल्याला निरोप घेईल थोड्याच वेळात. आज 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा जातील आणि डोंबिवलीचा श्री पण आज निरोप घेईल. तर बघा इथं ट्रक पण रेडी झालेला आहे, म्हणजे इथं लाईट सेटअप केलेलं आहे संपूर्ण. विसर्जनाची ट्रॉली, डोंबिवलीच्या श्रीच्या विसर्जनाची तयारी. तर दर्शन पण झालेलं आहे आपलं. आता इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे डोंबिवलीच्या प्रतिचिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी. डोंबिवलीच्या प्रतिचिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जायचं आता. आणि डोंबिवलीच्या श्रीचं पण दर्शन झालेलं आहे. आता एक शेवटचा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आपल्याला आता. डोंबिवलीच्या प्रतिचिंतामणी, जो आपण चिंचपोळीच्या चिंतामणी बघतो ना, सेम प्रतिकृती असते चिंचपोळीच्या चिंतामणीची. सेम तुम्हाला जगन्नाथ थीम इथं बघायला भेटेल. तर चला आता डायरेक्ट तिकडे जाऊया. मित्रांनो, डोंबिवलीच्या श्रीचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला सरळ येऊन समोर लाईटिंग दिसते. सरळ यायच्या रोडनी समोर तुम्हाला डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी भेटेल. समोर लिहिले अस्तित्व प्रतिष्ठान डोंबिवलीचा प्रतिचिंतामणी.
तर मित्रांनो, आजच्या दिवसभरातले सर्व गणपती आपले दर्शन करून झालेले आहेत आणि आपण शेवटचा गणपती गेला डोंबिवलीचा चिंतामणी, तो सेम चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिकृती आहे. आणि आता येताना आपल्याला 1.5 दिवसाची गणपती, जाताना पण म्हणजे येता घरगुती गणपती चालले आहेत 1.5 दिवसाचे, तेही आपण जाता रस्त्यात कवर केले. सो आज दिवसभर आपला मिस्टर गणपती बाप्पा अर्थातच मिस्टर सूरज आपल्यासोबत होता. त्याला विचारू आपण कसं वाटलं डोंबिवलीला पहिल्यांदा येऊन. कसं वाटलं तुला डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा येऊन? मागीचा गणेशोत्सव तू दर्शन घेतलं, एकदम लालबागसारखं वाटलं. लालबागला कसं जवळजवळ काही गणपती तसं डोंबिवलीमध्ये पण आहे. परत 6 महिन्याने आपलं परत गणपती बघायला भेटतो. आता फेब्रुवारी आहे आणि खूप मस्त वाटतं इकडे. 6 महिन्याने परत अजून एकदा बघायला भेटतो. आता चालू होईल. आता फेब्रुवारी आहे ना, जूनमध्ये चालू होईल पाटपूजन. तर चला, आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया मागी गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.